नमस्कार सर्वांचं कंपनी ऑफ कॉन्टेंटमध्ये स्वागत आहे. कंपनी ऑफ कॉन्टेंटतर्फे सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या 10 दिवसाचं प्रत्येकजण वाट बघत असतो, पूर्ण वर्षभर वाट बघत असतो. उत्सवाच्या आधी पण एक आठवडा प्रत्येकाची गडबड चालू असते आणि बाप्पाचं आगमन केव्हा होतंय याची आतुरता प्रत्येकाला लागलेली असते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येक भाविकाचं, प्रत्येक भक्ताचं आपल्या गणेशोत्सवाबद्दलचं मत किंवा भावना. तर चला सुरू करूया. सो वेलकम टू कंपनी ऑफ कॉन्टेंट. सो आता गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही घेऊन आलेला आहात. तर मला असं तुम्हाला विचारायचे की गणपती बाप्पा तुमच्यासाठी काय आहे? आमचे देव, आमचे गुरु. गणपती बाप्पा आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे गणपती उत्सव म्हणजे फार मोठा आनंद असतो आणि आनंदात फार आम्ही 10 दिवसाचे फार गणपती पाहण्यासाठी फार लांब लांबी जातो. कुठं मुंबई, पुन्हा कुठे बी सगळ्यात महत्वाचं पुन्हा हे असं सिटी आहे का फार अतिशय उत्कृष्ट आहे गणपती बाबतीत. माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पा म्हणजे एक सर्वस्व, एक तारणहारी, विघ्नहर्ता. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांसाठी सर्वस्व आहे. तसं सगळंच म्हणता येईल, ज्याच्याकडून आपण बघून त्याच्याकडे खूप काही शिकतो. त्याच्या डोळ्यातून बघूनच सगळं काय म्हणतात, आपल्या मनाला प्रसन्नता होते बघितल्या असं खूप काही, सगळं काही. म्हणजे ऍट लास्ट कुठलीही गोष्ट आडली की शेवटचा पर्याय उरतो ते म्हणजे गणपती बाप्पा. बेस्ट फ्रेंड. हा, आपण सगळं शेअर करू शकतो ना. जे आई वडिलांबरोबर किंवा कोणाबरोबर शेअर करू शकत नाही हा, त्यांना करू शकतो शेअर. ते पूर्ण पण करतात. काय काय करतात. तुम्ही गणपती बाप्पाला एका शब्दात काय सांगाल? काय वर्णन करण्याजोगतं काही नाही, असं लय मोठं आहे. महाराज गणपती बाप्पा हे फार मोठे आहेत. हा, तर यांचं वर्णन करण्यात आपली स्तुती बी नाही, त्यावेळेस स्तुती बी नाही त्या गोष्टीतली. महाराजच फार मोठे आहेत सगळ्यात महत्वाचं. माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे हे सुख, सर्व काही गणपती बाप्पाच. आता मला सांगा की गणपती बाप्पा जेव्हा घरी येत असतात तेव्हा कसं वाटतं आपल्याला की बाबा लहानपणापासून आपण गणेशोत्सव बघत आलोय, तर लहानपणापासून आतापर्यंत कसं वाटतं? गणपती बाप्पा बसायचे म्हणजे फार आनंद राहतो. 8 दिवस आधीच फार आनंद येतो. असं वाटतं काय करावं, गणपती बाप्पा कधी बसतील, उद्या बसतील का आज बसतील या हिशोबानं. आणि त्या दिवशीसाठी वाट बघतो की ज्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन मिरवणूक सुरू होती आणि जेव्हा तो बाप्पा आपलं जे पण वाडा डेकोरेशन असेल, जे पण पंडाल असेल, तिकडे तो विराजमान होतो. तर खूप इमोशनल असती. जसं आपलं असं मनात येत की गणपती येणार आहे, दिवस जवळ आले, तसं तसं असं मनात एक उत्सुकता निर्माण होते की कधी बाप्पा येतोय. आणि मग आपल्या मनातलं कसं आरामात असं बोलता येते. घरात एकदम असं शांत आणि मस्त वातावरण असतं, सगळे खुश असतात. अतिशय पॉझिटिव्ह वातावरण असतं. भले जे काही आपल्या मनात निगेटिव्ह थॉट्स आले किंवा पैशाची अडचण म्हणा, काही म्हणा, ते बरेचसे आपल्याला एक सप्रेस करता येतात. की एक पॉझिटिव्ह वातावरण होतं, सगळे मित्रमंडळी येतात, पाहुणे येतात एकत्र, गुलाबजामुन किंवा काही स्वीट्स खायला, मोदक. सर्वात म्हणजे गणपती बाप्पाला आवडणारे गोष्ट म्हणजे मोदक. हा, तर तेच पॉझिटिव्ह वातावरण होतं. तेच सध्याच्या आयुष्यात एक इंडिव्हिज्युअलिस्टिक कल्चरचा एक आपण सामना करण्यासाठी एक चांगला ट्रेडिशनल वे आपण साजरा करू. म्हणजे त्यासाठी सर्वात बेस्ट उपाय असं मला म्हणतं. खूप आनंद, घरातलं वातावरण खूप सुंदर आणि खूप काय म्हणतात, एक प्रसन्नतेचं वातावरण असतंय. म्हणजे जे काही घरात वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आतापर्यंत, म्हणजे जेव्हा गणपती येतो तेव्हा त्या गोष्टी सोडून आपण त्याच्या आगमनाच्या ह्याच्यात आपण त्याच्यासोबत आनंदी असतोय. अहो, गणपती आल्यानंतर खूप आनंदाचं वातावरण असतं ना. आपणच त्याला पुढवताना काय म्हणतो, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. आपण प्रत्येकाला वाटतं की लवकर यावं. वर्ष कधी संपत ते कळत नाही. म्हणजे 10 दिवस कधी संपतात गणपतीचं हे पण कळत नाही आणि पूर्ण वर्ष आपण त्या गणपती बाप्पाची वाट बघत असतो. त्याच्यापेक्षा जास्त आनंद. आणि गणपती उत्सव जो आहे थोडक्यात लोकमान्य टिळकांनी काय केलं त्या काळात, समाज त्या निमित्तानं एकत्र यावा, समाजाचे विचार देवाणघेवाण व्हावा. बरोबर आहे. आणि गणपतीच्या निमित्तानं सगळे समाजाचे लोक एकत्र येतात. बरोबर आहे. गणपती हा असा आहे विघ्नहर्ता, तर सगळ्या समाजाचा आहे असं म्हणत नाही. थोडक्यात सगळे समाज त्याला आपलं मानतात. आणि आपण कुठल्याही कार्य, शुभ कार्य सुरुवात श्री गणेशापासून करतो. आणि गणेश विसर्जन जेवढं जवळ येतं तसं तसं निराशा, तसं दुःख पण येत राहतं की आता बाप्पा चाललाय, आता जसं 10 दिवस जसं वातावरण होतं तसं राहणार नाही वगैरे, असं मनात येत राहतं. पण जेव्हा विसर्जन मिरवणूक संपते आणि त्याच्यानंतर जे पूर्ण सुटसुजाट पडतं, इथे एकदम अंधार पडतो पूर्ण शहर. तुम्ही बघा, आज पुणे शहरात गणेश उत्सव जेव्हा असते, अख्खा शहराचं एक रूप बदलला असतो, पूर्ण दिवाळी सारखी असते.
आणि जेव्हा आपल्या घरातला कोण गेला त्याच्यानंतर कसं सुमसाम होतं, त्या विसर्जन मिरवणुकीची सुमसाम होतं आणि त्याच्यातून बाहेर पडायसाठी 8 ते 10 दिवस लागतात. बरोबर 8 ते 10 नाही, काही काहींना तर महिने पण लागतात त्यातून बाहेर पडायला. मला 8 ते 10 दिवस लागतात. गणपती बाप्पाची आरास किंवा आपण डेकोरेशन एक आठवडा आधीपासून सुरू केलेलं असतं. माहितीये ना की लहानपणापासून सर्वांना आठवत असेल की बाबा बाप्पा येणार आहेत म्हणलं की आठवडाभर आधी सगळी चाहूल लागलेली असते. सुरुवात डेकोरेशन कसं करायचं ह्याचं प्लॅनिंग चालू असतं. सो गणपती बाप्पाची आरास करताना घरचे वातावरण कसे असते? हा अतिशय पॉझिटिव्ह असतात. म्हणजे डेकोरेशन करायचे म्हणजे पर्सनली आमच्या घरात तरी गणपती सोबत गौरी पण असतात. त्याच्यामुळे आम्ही गणपतीही करतो आणि गौरी गणपतीचंही डेकोरेशन म्हणजे जोरातच करतो. तर त्याच्यामुळे आम्हाला त्याचे अगदीशी असे खूप आतुरता असते की गणपती येणार असे. त्यामुळे म्हणजे जोरदार तयारी तरी जोरदार राहते. आणि त्यात महिला वर्ग गौरीसाठी तर खूप उत्सुक हो असतो. हा म्हणजे आजूबाजूचे जे काही ज्यांच्या गौरी नसतात ते वगैरे सगळे येऊन त्यांचा वेळ काढून वगैरे त्यांचे कार्यक्रम वगैरे आणि आता ती स्पर्धा पण लागली की कोणाची गौरी चांगली आहे, कोणाचं डेकोरेशन चांगलं आहे काय. फार आनंदी असतं, फार म्हणजे फार आनंदी असतं. असं वाटतं प्रत्येक गोष्टीत म्हणजे उत्सवाचा झोप नाही, काय नसती त्या टायमाला. काय आरस कशी बनवायची, काय कसं करायचं, त्या हिशोबाने फार मोठा आनंद वाटतो त्या गोष्टीतला. म्हणजे दिवस रात्र ते आरासेचं काम चालूच असतं. मग ते लहानपणापासून ते चालू झालेलं आहे. खूप आनंददायक वातावरण असतं घरी. आरस बनवताना बारीक मुलापासून, माझा छोटा मुलगा आहे, मुलापासून तर माझे वडील, मी, आम्ही 3 पिढ्या एकत्र येऊन करतो. आरस करतो. तसं तर खूप काही, कारण एव्हरी इयर म्हणजे प्रत्येक वर्षी असं वेगळं वेगळं काय करता येईल ज्याच्यात बाप्पा आपला छान दिसेल, उठून दिसेल, असं आपल्याला प्रत्येक वर्षी वाटत असतं. मी सुद्धा एव्हरी इयर आमच्या घरातच डेकोरेशन असतं, आम्हीच करतो सगळं डेकोरेशन. आणि प्रत्येक वर्षी काय वेगळं करता येईल, काय नवीन करता येईल एवढंच काय म्हणतात वाटत असतं. कुठून कुठून आयडिया घेता येतील वगैरे वगैरे. एक महिना त्याच्यातच जातो की आयडियाज की कसं काय करायचं, डेकोरेशन कसं करायचं. त्याच्या आधी कसं असतं, प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला असतोय. मग त्याच्यानंतर गणपती जवळ येत असतात. एक 4-5 दिवस सगळी जी सिटीमध्ये राहणारे लोक आहेत सुट्टी काढून सगळी गावाकडे जातात. बरोबर. गावाकडे गेल्यानंतर मग ते डेकोरेशनचा माहोल सगळा, प्रत्येक गोष्ट आणायची, त्याचं डेकोरेशनचं काम चालू करायचं कसं काय, प्रत्येक वेळेस वेगवेगळा देखावा दाखवायचा. आता गेल्या वर्षी जसं राम मंदिराचा देखावा सगळीकडे, त्याच्या आधी चंद्रयान 3 होतं. प्रत्येक वेळेची काय थीम असेल ती थीम प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी असते. त्याचा आनंद वेगळाच असतो. घरात एक आनंदाचं वातावरण असतं. लहान मुलांची किलबिलाट होती की आज गणपती बाप्पा येणार आहे, की मग कसं सजावट करायचं, कुठलं डेकोरेशन आपण करायचं. मग आई बहीण मुलांच्या स्पर्धा पण लागलेल्या असते की यंदा कुणाचं कुणाचे आरस चांगले होते. परत घरात जास्त महिला मंडळ असतं की फराळ बनवायचं आहे, भरपूर काय गणपती बाप्पांना जे काही गोष्टी आवडतात ते बनवण्याची खूप उत्सुकता असतात त्यांच्यासाठी. सर तुमचं आणि गणेशोत्सवाबद्दलचं सगळ्यात आवडती एखादा किस्सा किंवा आठवण आहे का, की एखादा क्षण जो तुम्हाला कायम आठवणीत राहील? नाही, मला गणेश उत्सवात सर्वात आवडती किस्सा आणि समाजात एक परिवर्तन आणणारा किस्सा आहे की भाऊसाहेब रंगारीच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला एक पारंपरिक रथ आहे जे 133 वर्ष जुनं आहे. 1892 पासून जी मिरवणुकीला रथ वापरली गेली अजूनही तीच वापरतो आम्ही. पण ह्या वर्षीपासून एक ऐतिहासिक निर्णय, एक समाजात बदल आणि परिवर्तन आणण्याचा निर्णय आम्ही घेतला की ह्या रथाला रथ सारथी मीच असायचो. आगमन असेल किंवा विसर्जन मिरवणूक असेल आणि बैल जोड लावायचो. तेव्हाच विसर्जन मिरवणूक किंवा आगमन वेगळा होता त्या काळात. आता मंडप वाढलेत, विसर्जन मिरवणुकीला वेळ लागतो, लांबतं जरा म्हणून. आणि ह्या प्राण्यांना त्रास व्हावा नाही म्हणून या वर्षीपासून 133 वर्षाचा जो परंपरा आहे त्याला बदलता, खंडित करता आम्ही बैलजोड या ट्रस्टमध्ये लावणं बंद केला. आणि पहिल्या दिवशी जेव्हा आगमन झाली त्या आगमन मिरवणुकीत जे पारंपरिक रथ आहे ती कार्यकर्त्यांनी ओढली आणि शेवटच्या दिवशीसाठी एक नवीन विशेष रथ केला. मला वाटतं हे सर्वात मोठं क्षण माझ्या आयुष्यातला असणार आहे, जे माझ्या नेहमी आठवण राहील की आम्ही हे बदल केला आहे आणि समाजात परिवर्तन आणि प्रबोधन आणण्यासाठी हे बदल केलाय. बरोबर. मला तर वाटतं की भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट पासूनच जे काय परिवर्तन घडत येत चालले गेले 133 वर्ष ते सदैव रिमार्केबल आहे की
खूप मोठा बदल तुम्ही घडवत आलाय आणि इथून पुढे पण घडवत राहा. आता गणपती बाप्पाच्या कोणकोणत्या घोषणा असतात? भरपूर साऱ्या घोषणा असतात की बाबा, आता तुमची आवडती किंवा तुम्हाला कोणती घोषणा आठवते? अशी आवडती अशी नाही, पण आपण म्हणतो की 1 2 3 4. मला ते झालं, मी तेच म्हणत होते. 1 2 3 4 गणपती बाप्पा सुपरस्टार. वा वा वा. गणपती बाप्पा मोरया हा तर सर्वजणच वापरतात. जसं की बाबा 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अशी. 5 6 7 8 गणपतीचा थाटमाट वगैरे सर्वात म्हणजे पॉप्युलरली तर हेच वापरलं जातात आणि आम्ही हेच वापरतो शक्यतो. सगळ्यात महत्व गणपती बाप्पा मोरया ही घोषणा फार महत्वाची मेन. म्हणजे गणपती बाप्पा मोरया म्हणलं की एक जी ऊर्जा किंवा ऊर्जा आहे ती अंगाची जी ऊर्जा असती बोलल्यानंतर असं. गणपती बाप्पा मोरया. आता मला एक विचारायचे की आता हे सगळ्यांनाच विचारायचे मला की गणपती बाप्पा जेव्हा घरी आगमन होतं तर तेव्हा घरातलं वातावरण कसं बदलतं तुम्हाला वाटतं? फार आनंदी असतो त्या टायमाला. फार सगळ्याच गोष्टीत आनंदी असतो. मोदक बनवायचे काही प्रत्येक गोष्ट कशी बनवायची फार आनंदी असतो त्या गोष्टीविषयी असं. अचानक एक मनात एक मन भरून येतं, प्रसन्न होतं की बाबा आपल्या घरी आले, ते आगमन झाले त्यांचे. तर खूप सुंदर आणि खूप मनापासून खूप चांगलं वाटतं. बरोबर. तसंच की जसा बाप्पा येतो तसं आपल्याला त्याची सेवा करायला मिळते, रोज नवीन प्रसाद खायला मिळतो, ते वेगळं खूप काही करतात. हो, प्रसादाचा मुद्दा. आणि रोज रोज नवीन प्रसाद करू, काय केलं पाहिजे, काय नाही. करायचं, बाप्पाला काय आवडेल, उकडीचे मोदक साठी आपण एवढं वेट करतो या सणाचं. पूर्ण वर्ष आपण ते उकडीचे मोदक खाण्यासाठी वेट केलेला असतो. हो, याच पिरियड मध्ये आपण वाट बघत असतो की आता उकडीचे मोदक खायला मिळणार. तर आपण बघतोय की मंडळात कार्यकर्ता जिद्दीने दिवस रात्र काम करतो. तर तुमच्या मते एक कार्यकर्ता कसा असावा मंडळात? मंडळाचा कार्यकर्ता जो आहे तो आधी कार्यकर्ते कसे असतात माहितीये का? कार्यकर्ते अति उत्साही पण असतात. हा. कारण त्यांना माहिती आहे की आज बावरंगारीला अनेक लोक राजकीय असतील, सेलिब्रिटी असतील, स्पिरिच्युअल गुरु असतील आणि अनेक लोक इथे येतात. ह्या कार्यकर्ते कसं असतो, काही कार्यकर्ते असे असतात की फक्त फोटोसाठी असतात. पण मला एवढं सांगणं इच्छित आहे की आमच्याकडे आज 1,500-2 हजार कार्यकर्ते आहेत. त्याच्यातून सहभाग 200 ते 250 महिला आहेत. आणि फक्त आपल्याकडे गणपती नाही, आपल्याकडे एक हिस्टॉरिक वाडा पण आहे. जे भवन आहे त्याची एक वेगळी गणपती त्याचं वेगळं एक विशिष्ट असतो ते आणि गणपती नंतर पण ते उघडच असतं. पण एक कार्यकर्ता जे आमच्या मंडळातला कार्यकर्ता आहे तो खूप कष्टाळू आहे, मेहनती आहे आणि तो सेवा देतो. पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जी संदेश आम्ही देतो की डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि येणारा भाविक तुमच्यासाठी माझ्यासाठी येत नाही, तो त्याचे श्रद्धास्थान म्हणजे लाडका बाप्पासाठी येतो. त्यांच्या सोबत नम्रपणेने वागा आणि तशी नम्रपणेने वागणूक आम्ही देतो. म्हणून आज इथे अनेक भाविक त्या बाप्पाच्या दर्शनाला येतात. हजारो नाही तर लाखो भाविक दररोज येत असतात आणि हेच तर बाप्पाचं खरा आशीर्वाद आहे. तर आता मला सांगे गणपती बाप्पा आणि तुमचं नातं तुम्हाला काय वाटतंय कसं आहे? गणपती बाप्पा आणि माझं नातं म्हणजे एक गुरु आणि शिष्याचं नातं असं मला वाटतं. कारण ते बुद्धीचे देवतात आणि त्यांच्याकडून शिकणंच म्हणजे काही घेणं म्हणजे शिकणंच जे काही असेल ते. आणि हे माणसाला शक्यतो एक गुरु हवाच आणि ते मला माझ्यासाठी गुरु सारखे आहेत, जे कायम पदोपदी कुठल्याही परिस्थितीत चांगल्या किंवा वाईट क्षणी ते मला चांगलाच मार्ग दाखवून. ते असं नाही का आपलं आपल्यात असतं असं राहतं की माझं मलाच माहिती नाही असं समोरच्याला सांगता नाही येणार असं राहतं. गणपती बाप्पाचं आणि आपलं नातं असं आहे, जे मुलगा आपल्या वडिलांना आईला सांगू शकत नाही, एखादी गोष्ट शेअर करू शकत नाही, तर ती गणपती पण शेअर करतो माणूस. आणि गणपती विघ्न हरतात, ते विघ्न टाळीत होते. नातं म्हटलं तर कुठल्याही गोष्टीमध्ये असं लास्टला कुठला ऑप्शन आहे आपल्याला, बाबा कुठलीही गोष्ट घडते तर त्याच्यामुळे घडते. आपले प्रयत्न संपले की तिथं बाप्पा पुढून आपलं बघून घेतात काय आहे ते. आपलं विघ्न असलं की ते दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करतात. फार मोठं जवळचं नातं आहे आमचं. गणपती बाप्पाचं आमचं नातं फार जवळचं आहे. सर्वप्रथम ह्या गणेशाच्या नावानं आपण सर्व गोष्टी सुरुवात करतो. प्रत्येक कार्यक्रमाचं हे सुरुवात श्री गणेशाय नमः ह्या पर्यंत चालू होतं. पॉझिटिव्हिटी मिळते. देवाचं नाव घेतलं की अति आनंद राहतं, की कोणतंही टेन्शन राहत नाही. आमची श्रद्धाच फार गणपती बाप्पा जास्त मोठी. तुमची गणपती बाप्पाने कोणती गोष्ट किंवा एखादी इच्छा पूर्ण करावी असे तुम्हाला वाटतं? आतापर्यंत गणपती बाप्पानं प्रत्येक गोष्ट आमची पूर्णच करीत आणलेली मागितल्यानंतर. तो काही विशेष नाही त्या गोष्टीचा. स्वतःबद्दलची तर अशी काय नाही, पण असं मागायचं म्हटलं तर
शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे बाबा. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपली जी वातावरण हे समाजाचं बिघडत चाललंय ते नीट सानिध्यात राहिले पाहिजे सगळे लोक. आता जे हे सगळ्या गोष्टी होत आहेत, जे जातीपातीचं राजकारण होत आहे ते कमी झालं पाहिजे. बाप्पापाशी एवढंच साकडं घालतो की आणि चरणी त्यांच्या एवढंच प्रार्थना करतो की पुण्याचा गणेश उत्सव हा वैभवशाली आहे. पुण्याचा गणेश उत्सव हा लोकल टू ग्लोबल झाला आहे आणि मला वाटतं की हा पुण्याचा गणेश उत्सवात अनेक लोकांनी सहभाग करावी, ज्याच्यानी हा पुण्याचा गणेश उत्सव ब्राझीलचं जसं रिओ द कार्निवल असतं अनेक पुढच्या काही वर्षात पुण्याचा गणेश उत्सव ते कार्निवल सारखं व्हावं, जिथे पुणेकरच नाही पण महाराष्ट्र असेल, वेगळ्या राज्यात जे लोक असतील त्यांच्या सहभागाने ती कार्निवल व्हावं. या वर्षी तर काही असं काही एकदम एक्सपोनेन्शियल काही नाही की हेच पूर्ण कर. फक्त काय मला आणि माझ्या फॅमिलीला खुश ठेव हीच एक गणपतीच्या चरणी प्रार्थना बस. अशी काही नाही, सगळ्यांचं चांगलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, माझ्या घरच्यांचं चांगलं, सगळ्यांच्या घरच्यांचं चांगलं व्हावं एवढीच इच्छा बस. हो तेच सेम इच्छा आहे. Specific अशी काही इच्छा नाहीये. सगळ्यांचे सुखी असावे, सगळ्यांचं चांगलं, ज्याच्या नशिबात असतं ते त्याचं येतं. बाप्पाचं लक्ष असतं सगळ्यांच्या वरती, त्याच्यामुळे काही स्पेशल मागायची गरज नाही. नाही आपल्यासाठी बरोबर आहे ते बरोबर. आता बाप्पा देतात. जेवढं आहे आयुष्यात तेवढंच खूप आहे. सर्वांना सुखाचं जीवन लाभो आणि जे काही नवीन पिढी आहे ती देवधर्माकडे त्यांचं लक्ष यावं, अध्यात्म पाहिजे की म्हणजे देवधर्म हे केलं पाहिजे. सर्व काय आहे ते देवापुढेच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा किस्सा किंवा क्षण असतो ज्या क्षणाला वाटतं की हा बाप्पांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. असा एखादा दुःखी प्रसंग असेल किंवा कोणती सिच्युएशन किंवा परिस्थिती असेल त्यात वाटतं की हा बाप्पा माझ्या बरोबर आहेत. असा एखादा कोणता किस्सा आहे का तुमच्या? गणपती बाप्पानं कोणतं दुःख जीवन नाही दिलं सगळ्यात महत्वाचं. थोडक्यात विघ्नार्थाच आहे, पहिल्यापासून आपल्यावरती कोणतं विघ्नार्थ दुःख येऊन दिलं नाही. दुःखच नाही दिलं गणपती बाप्पानं. अशा भरपूर वेळेस झालेला आहे. कॉलेजच्या टायमिंगला काय काय किस्से झाले सोबत, त्याच्यातून बाहेर काढलेला आहे. पुन्हा मित्राची प्लेसमेंट व्हायसाठी मी नवस केलेला होता. आता मित्रासाठी नव्हे. हा. ते कम्प्लीट झालेलं आहे. मी सांगलीत राहायचो, तिथे गणपतीचं मंदिर आहे भरपूर मोठं. हो दर्शन पण खूप मस्त आहे. प्रत्येक जणांना तिथं जावं ही आमची इच्छा आहे. असं इतकं भव्य दिव्य आणि भारी मंदिर आहे की खूपच. आतापर्यंत मला गणपती मंदिर म्हटलं तर ते शांततेतलं सगळ्यात ते गणपती मंदिर तिथलं. माझी भक्ती सगळ्यात मोठी त्या गणपती मंदिरची, तिथली भक्ती. गणपती बाप्पा सोबत आहे ना, कंटिन्यू सोबतच आहे आपल्यावाल्या. आजपर्यंत जे काही दिलं ते त्यांनीच दिलंय ना, त्याच्यामुळे त्याच्याविषयी नाराजी विषय नाही. म्हणजे भरपूर असं मुमेंट्स आहेत, हा, अशी आठवत नाही. अशा खूप गोष्टी होतात की आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत का असं झालं किंवा माझ्यासोबतच का असं होतं माझ्यासोबत. पण मग नंतर आपल्याला जसं जसं दिवस जातात, वेळ जातात, असं कळतं की ते आपल्याच चांगल्यासाठी असतं. काही कोणत्या गोष्टी टाळण्यासाठी तर देवानेच आपल्यासाठी आपल्या नशिबात लिहिलेलं असतात आणि तसं होत राहतं. सो असं काही हे नाही, पण जे होतं चांगल्यासाठी होतं असं आमच्या तिघींचं पण मत. सगळं काय चाललंय ते सगळं सुखानं चाललेलं आहे. अजून देवाचा आशीर्वाद आहे. तर गणेश मंडळाच्या समाजासाठी किती महत्व आहे, गणपती मंडळ जे असतात त्यांचं किती महत्व आहे असं तुम्हाला वाटतं? गणपतीचं सामाजिक महत्व असं आहे थोडक्यात, त्यानिमित्तानं समाज एकत्र येतो, समाज बांधिलकी वाढती, समाजातली कटुता कमी होती. जे काही आता जे सोसायटी म्हणा किंवा इतर एका गावात जो मंडळ उभा करतात ते एखाद्या म्हणजे कोऑपरेशनला लीड करतात. हो बरोबर. हा म्हणजे जे माणसांच्या कोऑपरेशनला लीड करतात ते. आणि आपण इतकं मानवाने जे प्रगती केलेली, उत्क्रांती जे केलेले आहेत ते कोऑपरेशन मुळे केलेले. आणि त्या गणेश मंडळात हे दिसून येतं की आपण कितपत आपण कोऑपरेशन दाखवू शकतो, आपलं एकमत दाखवू शकतो आणि काय करू शकतो. हे त्या गणेश मंडळाने किंवा कोऑपरेशन दाखवलेलं आहे. एकता दिसून येते. तसंच जसं म्हणजे ते चांगल्यासाठी सुद्धा असतात गोष्टी, कधी वाईटसाठी सुद्धा असतात गोष्टी. ते जसे मंडळाचं वगैरे ही जसं म्हटली, जसं एकत्र येतात लोक एक साथ सगळं एक लोक म्हणजे अनोळखी जरी लोक असतील तरी तिथं मंदिरात आल्यावर अशी ओळख होते अचानक, अरे आपल्या सोबत असं फील येते. ही आपलीच माणसं इकडची सगळी. जरी आपण ओळखत नसलो त्यांना तरी सुद्धा. आता गणेश मंडळ म्हणलं की गल्लीतली पोरं आली सगळी. आता जी शिकलेली पोरं आहेत ती तर गावात राहत नाहीत. जी पोरं आहेत ती सगळी सिटीला आहे, तिथं नोकऱ्या, ती तर काय तिथं मंडळात जास्त नसतात. पण ती लोक आहेत
जी लोक गावातली त्यांनाच नावं ठेवतात, पण जेव्हा गावात काय होतंय पहिल्यांदा धावून येणारे ती लोक असतात. खरंय 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 एवढी गोष्ट खरंय. मॅनेजमेंटचं सगळ्यात मोठं काम करतात तर ती लोक करतात. हा. आता आपण गावाकडे किंवा कुठेही असलो तरी आपल्याला पारावरची 4 पोरं दिसतात, तर आपण त्यांना नावं ठेवतो, काय उंडकापणा करतोय किंवा काय असंच फिरतोय. पण जेव्हा आपल्या घरात किंवा कोणाच्याही घरात कोणताही प्रसंग आला किंवा कोणताही दुःखाचा क्षण आला तर पहिल्यांदा तीच मुलं आपलं पळून येतात आणि आपले काम करतात. आता सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणायचं तर सांगलीला पूर आलेला होता, हा. तेव्हा तीच पोरं होती जी सगळी मदतीला आलेली होती. इकडचा कोणी तिकडे जाऊ शकत नव्हता, बरोबर मग आहे. तीच लोक होती ज्यांनी सगळं सांभाळलेलं आहे. खरंय. सगळ्या सिस्टीमच्या हात लावणारा माणूस तोच आहे. खूप खूप महत्व आहे, कारण ह्यांच्यामुळे सगळी लोक एकत्र येतात. आपल्या कोणत्याही जातीचे असू, कोणत्याही धर्माचे असू, पण सगळे हे 10 दिवस सगळे एकत्र येतात, देवाला मांडतात. म्हणजे एकसारखं सगळ्यांचं प्रेम दिसून येतं, मग ते खूप येतं. आता आपण बघतो की आपण लहानपणी बघायचो की गणेश मंडळात भरपूर सारी नाटकं व्हायची, देखावे व्हायचे, पण ते हळूहळू आता कमी होत आले. काय तुमचं हो ऍक्च्युली मला पण मी 2-3 दिवसाआधी हेच मी माझ्या पप्पांना म्हणत होते की आधी देखावे किती असायचे वगैरे, आता ते आजकाल नसतात, मोस्टली कुठेच नसतात. आधी ते बघून आनंद वाटायचा की अरे असं हलता देखावा वगैरे, कसं हलतायत ते, कसं हलवतायत त्याला, पण आता ते कमी होत आलंय. पण असं वाटतं की असलं पाहिजे कुठेतरी, त्यातून वेगळ्या वेगळ्या स्टोरीज सांगता येतात, कथा सांगता येतात आपल्या देवांच्या वगैरे, लोकांना नॉलेज येतो, लहान मुलांना वगैरे घेऊन येतात किंवा फॅमिली मेंबरला, त्यांना ज्यांना माहित नसेल त्यांना काय म्हणतात नॉलेज मिळतो त्या गोष्टीचा. आणि तसंच ही जसं बोलली की पुढच्या पिढीला वगैरे ते पुढे ज्ञान तो वाहत राहतो, तसं असलं पाहिजे होतं. नाही, पण ते पहिलं पारंपरिक जे होतं ते चांगलं होतं. नाटक व्हावा, समाज प्रबोधनाचं काम व्हावं, त्या निमित्तानं जे पहिलं पुरांतर चालू आहे थोडक्यात ते तसंच चालू ठेवायला पाहिजे. आता कमी व्हायला लागली कला, हळूहळू ती म्हणजे कला लोप पावत निघालेल. बरेचसे म्हणजे इतर भागात नाटकांचा जो आवाका होता तो बराचसा कमी झालाय, झालेला बरोबर. म्हणजे माझ्या तर बघण्यात तर कमी झालेलं आहे. आणि आमच्या जे मंडळ आहेत तिथे पण नाटकं कमी होत चाललेली. पण मी इथे पाहिलेलं की काल 1-2 दिवस मी इथे होतो पुण्यात, तर तिथे बरेच प्रहसन चालू होते नाटकांचे. ते मला खूप छान वाटलं की, आणि बघणारे लोक होते तिथे, आणि तेही मला म्हणजे प्रेक्षक पण खूप होते की आणि चांगल्या प्रमाणात होते. ते मला खूप आवडलं. मी माझ्या मित्रांनाही बोललो होतो की प्रहसन बघायला आलेले आहेत हे, आणि लोकांची आवडी आहे नाटकामध्ये. ते पाहून जरा बरंचसं वाटलं. पण हे याची खंत वाटते की बरेचसे नाटकांकडे लोकांचा कल कमी होत चाललेला आहे. या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये खूप कमी होत चाललेलं. तेच पण 1-2 प्रसंगात आनंद झाला की हे तरी कुठेतरी जोपासण्यात येत आहे. पुणे तसं कलेला खरंच वाव देत असतं कायमच. राहायला पाहिजे की बाबा आपण कारण नाट्य वगैरे ते सगळे राहायला पाहिजे, कारण ह्या मुलांना माहित नाही आपल्याला काय आहे काय नाही. मग त्यांना कळायला हे सगळं कंटिन्यू राहायला पाहिजे, युथनी जास्त एंगेज व्हायला पाहिजे, कारण ते खूप कमी झालंय आता. पण तेवढंच वाढलं पण आहे असं बघायला गेलं तर आता खूप, कारण जेव्हापासून आपल्या देवाचे मंदिराचे जास्त लोकांमध्ये स्थापना वगैरे होते, तेवढेच लोकांना त्याची उत्सुकता पण वाढते. याचं सगळ्यात मोठं रिझन तर काय आहे, सगळ्याला मटेरियलिस्टिक गोष्टीकडे वळायचं हे चाललेलं आहे. आणि आता कल्चर म्हणलं तर मग क्लब कल्चर, पब कल्चर, हे सगळे ह्या कल्चर, दुसरं काय नाही. ही गोष्ट खरं आहे. ह्या गोष्टी, आणि गावात कसं झालंय, गावात प्रेक्षक वर्ग पण कमी होत चाललेला आहे. आणि इथं करायचं म्हणलं की इथली लोक इथंच येत नाहीत, सिटी मधली. पुण्यात आता भरपूर ठिकाणी नाटकं होतात, पण ती कुठं, जिथं सांस्कृतिक सभागृह आहेत ही आहेत. पहिला कसं व्हायचं, स्टेजच्या पुढे सगळे नाटक चालायचे, तिथंच लोक उभारून सगळे बघायचे. पण आता ते तसं राहिलेलं नाही. आणि हे सगळ्यात मोठं याला संपवण्याचं कारण ही माणूसच आहे. कार्यकर्ता आपण जेव्हा म्हणतो की मंडळाचा कार्यकर्ता, तर तुमच्या मते मंडळाचा कार्यकर्ता कसा असावा? म्हणजे सगळं त्यांना जमायला पाहिजे, सगळ्या गोष्टी, सगळं जे काही कार्यक्रम असेल 10 दिवसाचं, तर त्यांनी सगळ्यांना एकत्र आणून कसं ते स्मूथली सगळं चाललं पाहिजे. आपलं सगळं 10 दिवस भांडणं नको, किंवा ह्याच्या मनात असं प्रश्न नको यायला की नाही हाच करतो, तो नको, मला नाही मिळत आहे, अशी भावना नको यायला पाहिजे. म्हणून म्हणजे एक लीडर सारखा असावा तो, आणि सगळ्यांना एकत्र घेऊन 10 दिवस ते पार पडायला पाहिजे. मंडळाचा कार्यकर्ता हा म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे, तो शिवाजी महाराजांचा मावळासारखा असावा. अरे आजचं सगळ्यात उत्तम उत्तर आहे ना हे उत्तर आहे. हा, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की तो शिवाजी महाराजांचा मावळासारखा असावा, जो की अत्यंत म्हणजे त्याचा जो
गणपतीबद्दलचा जो आदर आहे किंवा त्याचा जो काही भावना आहे त्यानं ते एकदम म्हणजे सगळ्यांमध्ये पसरावी, जे काही पॉझिटिव्हिटी आहे, आणि ते बाकीच्या इतर लोकांनीही त्यांना ते आकर्षण करेल असं असावं. सगळ्यांना सर्वांना बरोबर घेणारा असावा, समाजामध्ये दुई पडणार नाही, सगळ्यांना समाजामध्ये थोडक्यात भेदभाव न करणारा, त्याच्यात इथून थोडक्यात सामाजिक उपयोग काम करणारा पाहिजे तो. नुसतं गणपती आज आले थोडक्यात 10 दिवसाने गेले हे नाही, त्याचं कायम तो कार्यकर्ता म्हणूनच राहिला पाहिजे. समाजोपयोगी काम केलं पाहिजे, समाजाची सेवा केली पाहिजे. आणि ते फक्त गणेशोत्सवापुरतं नाही तर पूर्ण आयुष्यभर त्या गुण किंवा ते कला जी आहे ती घेतली पाहिजे, केली पाहिजे. म्हणजे सगळेच आता वेगळे असतात, सगळे परफेक्ट नसतात, पण काही गोष्टी असतात की लोकांना समजून घ्यावं, किंवा जेवढे लोक दर्शनाला येतात, भक्त दर्शनाला येतात, त्यांना कसं मॅनेज करायचं किंवा सगळ्यांना कसा नीट बाप्पाचा आशीर्वाद मिळेल ते महत्वाचं आहे. आणि असं सगळं एकत्र करत करत म्हणजे लक्ष दिलं पाहिजे सगळ्या गोष्टींवर. स्वतः काय करतायत, कसं करतायत, म्हणजे असं नाही की मित्र आहे म्हणून त्यांना सगळं चांगलं हे केलं. आणि इक्वल ट्रीटमेंट असली पाहिजे, की सगळ्यांना इक्वल दर्शन, इक्वल त्यांचे पण भाव, मनातले भाव सगळ्यांचे सारखेच असतात, सगळे त्याच भावाने आशीर्वाद घ्यायला येतात. सो त्यांनी पण तसंच सेम झालं पाहिजे, बस सगळंच नीट. ती जसं म्हटली की आपलंसं करून घ्यायला पाहिजे सगळ्या भक्तांना. असं नाही की लाईक काही जागी गर्दी असती, मान्य आहे, भरपूर जागी खूप असं धावपळ होते, पण मनात सगळ्यांच्या असते की एक सेकंड थांबून देवाकडे काहीतरी मागता, सवर घालून मागता आलं पाहिजे, की मिळायला पाहिजे आपल्याला, तेवढं बाज झालं. कार्यकर्ता त्यानं जसं म्हणला मावळा, हे कम्पॅरिझन झालं. पण कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा बाबा कार्यकर्ता आहेस म्हणून तू फक्त तेच करत राहायचं नाही, सगळ्यात महत्वाचं तुझं आधी पोट भरायचं आहे, मग तू कार्यकर्ता म्हणून तिथं जा. घरात दमडी नाही तू तिथं जाऊन काय करतोय म्हणल्यावर आता काय झालंय हे, तर सगळे कार्यकर्ते तिकडे पळालेले आहेत मंडळाकडे. आता मी सरांच्या पॉडकास्ट मध्ये पण ऐकलंय आणि सर्व सरांनी पण सांगितलेलं की बाबा मंडळाचा कार्यकर्ता व्हायच्या आधी बापाचा कार्यकर्ता व्हा. बरोबर आहे. सो सर तुमच्या मते कसं असावं कार्यकर्ता? कार्यकर्ता या दृष्टीने चांगल्या दृष्टीने बघितला पाहिजे. पहिली गोष्ट की मंडळ आहे, चला सोनं घातलं निघालं, मंडळ सोडलं, दादा आहे, हे आहे, अशा मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेऊन जे तयार होता अशा आपल्याला कार्यकर्ते नकोय. जे देवाची प्रार्थना, जे ते समाज पूजलं पाहिजे, देवाला मानलं पाहिजे, अशा गोष्टीतून कार्यकर्ता चांगला निर्माण व्हायला पाहिजे. आता मला एक प्रश्न विचारायचा की तो सगळ्यांचा आवडीचा प्रश्न, म्हणजे जवळचा प्रश्न आहे की बाबा कार्यकर्त्यांसाठी त्याचं किंवा स्वतःचं गणेश मंडळ किती महत्वाचं असतं? त्याचं तर खूप असतं. सगळ्यांच्या मनात येतं की आपला सगळं चांगलं दिसलं पाहिजे, आपला बाप्पा मस्त उठून दिसला, आपल्या बाप्पाचं नाव झालं पाहिजे. पण तसं काही सगळे ते पाहिजे. आता तर खूप चाललंय इंटरनेटचं, तर त्यांना असं वाटतं की खूप सुंदर आपण डेकोरेशन केलं पाहिजे, म्हणजे ते व्हायरल होतील, लोक अजून येतील, जास्त एंगेजमेंट वाढेल तेवढा. तर हो, त्यांना खूप महत्व असतं या सगळ्या गोष्टी. महत्व तर असतो, सगळं प्लॅन करण्यात, सगळं कॉम्पिटिशन हो, त्या निमित्तानं समाजात एकी राहती, त्याच्यानंतर योग संघटन वाढत होते. गणपती बाप्पाच्या निमित्तानं काय होतं, थोडक्यात विचाराची देवाणघेवाण होती, पोरं भटकते नाही, संस्कार चांगले असते. थोडक्यात संस्कारासाठी गणपती चांगला आहे उत्सव. हा, तर प्रत्येकाचं हेच एक महिना आधी पण चालू असतं आणि नंतर पण चालू असतं की बाबा आमचा देखावा चांगला होता का, आमचं नाटक. सगळं असं हे सगळ्यांच्याच मनात असतं, पण शेवटी आपला बाप्पा असतो सगळीकडे. आणि बाप्पा एकच असतो, हे सगळ्यात महत्वाचं. एकच असतो, त्या मूर्त्या वेगळ्या असल्या तरी बाप्पा एक असतो. मनापासून जे करतो बाप्पा ते सगळं स्वीकार करतात, फक्त मनापासून केलं पाहिजे. फक्त श्रद्धा लोकांना दाखवायला नको, पण आपल्या मनात एवढी श्रद्धा असावी करायची. श्रद्धा असली की सगळं होतं. गणपती मिरवणूक असतील किंवा गणपती उत्सवात आपण डॉल्बी खूप प्रमाणात वापरतो, तर तुमच्या मते काय, डॉल्बी की ढोल? पथक, ढोल ताशा, पथक, कारण ते संस्कृती आपली रिप्रेझेंट करते ना. आधीपासून महाराजांच्या वेळेपासून जर म्हणत आलं तर तेव्हापासून तेच होतं, आता पण तेच आहे आणि पुढे पण तेच असलं पाहिजे, कारण मुलांना कळायला पाहिजे की आपली काय संस्कृती. माझ्या मते दोन्ही वाजवलं पाहिजे. ज्याचं त्याचं म्हणजे ढोल हे पारंपरिक आलेलं आहे, लोकमान्य टिळकांपासून जे आलेलं आहे त्यावेळेस पासून ढोल. जे डॉल्बी वगैरे व्हायचे त्या सध्याच्या नवीन युगापासून चालू आहे. पण ज्याची त्याची पसंती त्यानं
त्यानं ते करावे, पण शक्यतो प्रोत्साहन ढोलच द्यावे, जितकं लोकांना इतरांना त्रास नाही होणार असं जर समजा त्याचा मॅनेजमेंट जर असेल तर तो त्या लेवल पर्यंत ठीक आहे माझ्यासाठी. आणि आपली परंपरा पण पुढे जपण्याचा प्रयत्न आपण त्याच्या थ्रू करू शकतो. हो. जेवढे आपण डीजे किंवा ते लेझर शो, लाईट शो, त्यात ते तर आहेच, असं नाही की ते वाईट आहे, पण जे महत्व किंवा जे उत्साह आपण ढोल ताशापर्यंत ऐकताना येतो, म्हणजे असं अंगावर काटा येतो. बरं, मला बोलताना पण काटा येतो अंगावर, की म्हणजे खूपच छान वाटतं ऐकायला. म्हणजे माणूस एकदम प्रसन्न वाटतं मनाला आणि खूप छान वाटतं. सो ढोल ताशा पथक ओव्हर हे आपलं लेझर लाईट शो. डॉल्बी. आमच्या इकडे ढोल आणि डॉल्बीला एवढं महत्व नाही जेवढं लेझिमला महत्व आहे. आमच्या इकडे जी संबळवर लेझिम चालते त्याच्यासारखी सोलापूरची लेझिम आणि धाराशिव तिकडे लेझिम म्हणलं की तरच तुला काहीतरी आहे. ढोल आणि डॉल्बीला एवढं काही महत्व नाही आमचे. आता बघणाऱ्यांनी लेझिम कुणाला आवडते आणि संबळ कुणाला आवडते त्यांनी लगेच कमेंट करा. माझ्या मते ढोल आणि सोलापूरचे हे लेझिम म्हणजे आपल्या परंपरा ही जपली पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे. डॉल्बीचं वगैरे कसं आहे की एखाद्या क्षणी वाजवलं पाहिजे, ठीक आहे. नवीन युग आहे, नवीन पिढी आहे, त्यांच्या मते ते पण बरोबर, दोन्ही इक्वली झालं पाहिजे. सर, तुम्हाला जर आता आपल्याला जे प्रेक्षक बघतायत त्यांना जर काय संदेश द्यायचा असेल तर तू काय? मी सगळ्यांना पहिल्यांदा गणेश उत्सवाची शुभेच्छा देईल आणि मी एवढंच सांगेन की आपल्या आपल्या माध्यमातून जे पण तुम्ही ह्या समाजासाठी करू शकता, समाज परिवर्तन आणू शकता, सोशल काम करू शकता, ते नक्कीच तुम्ही करा. आज आपण कुठल्या हॉटेलला गेलो, कुठे पिक्चरला बघायला गेलो, आपण काही हजारो रुपये खर्च करतो, पण एक मुलाचं उज्ज्वल भविष्य करू शकतो, एक मुलीचं करू शकतो. एक दिवस तुमचा वाढदिवस असेल, त्या वाढदिवसाच्या दिवशी एक उपक्रम घ्या, एक मुलाचं एज्युकेशन किंवा मुलीचं एज्युकेशन दत्तक घ्या आणि ह्या भारताचं भविष्य उज्ज्वल करा. या दर्शनाला या, अजून या, तुम्ही तुमच्या काय म्हणते परिवार घेऊन या, मित्रांना घेऊन या, अजून कोणी असतील सगळ्यांना घेऊन एंगेज करा जास्तीत जास्त पॉप्युलेशनला इकडे. आणि लोकांना सांगा की आपल्या इकडे किती सुंदर 10 दिवस हे साजरा केले जातात. बाप्पांना किती आपण काय काय बाप्पांसाठी करू शकतो किंवा बाप्पा आपल्यासाठी काय काय करतात त्यासाठी त्यांना धन्यवाद करण्यासाठी तेवढं तुम्ही या. वर्षाचे 365 दिवस बाप्पा असतं घरात आपल्या, पण जे 10 दिवस असतात ते वेगळे असतात काहीतरी. त्यात म्हणजे एक वेगळाच असा ऑरा असतं की आपण येऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे, तेव्हा म्हणजे वेगळंच एक मनातूनच असं भाव वेगळे येतात की बाप्पा आलाय, आपण जायला पाहिजे दर्शनाला. आणि हेच खूप महत्वाचं आहे की बाप्पाचे दर्शन घ्या. इथे एवढ्या गर्दीत सुद्धा गर्दी आहे मान्य आहे, पण त्यात लोकांची श्रद्धा पण खूप आपल्याला जाणवते आजूबाजू सुद्धा, आणि त्यातच मन प्रसन्न. वाट बघतात आणि करतात हो, दर्शन, किती लाईन असू करतात दर्शन. सो एवढंच मत आहे की सगळ्यांनी यावं. ती श्रद्धा एक असती ती ह्या 10 दिवसात तरी अशी यावी मनातून आणि ती देवाला म्हणजे कळावी सुद्धा. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या विचारांमुळेच आम्ही पण समाजकार्य करायला लागलेलो आहोत. तुमच्याकडे बघून आदर्श तुमचा घेऊन आम्ही कामं करतोय आणि सदैव करत राहू. खूप खूप धन्यवाद कंपनी ऑफ कॉन्टेंट वरती वेळ दिल्याबद्दल सर. खूप खूप धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. तर तुमची कुठली आठवणीतली एखादी घोषणा किंवा एखादा किस्सा असेल बाप्पाबद्दलचा किंवा गणेशोत्सवाबद्दलचा तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कोणता विषय तुम्हाला सजेस्ट करायचा असेल, पुढचे व्हिडिओ कोणते तुम्हाला सजेस्ट करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.